नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी करडीची भाजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे करडीची भाजी. तर बघूया रेसिपी. इथं करडीची भाजी घेतलेली आहे मी, बघू शकता. ताजी आहे एकदम, मार्केटमधून आणलेली. आता हिला निवडून घेतलेलं आहे मी, बघा. आता याला स्वच्छ धुवून कट करून घेऊया. स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे मी, बघू शकता करडी. आणि हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. एवढ्या साहित्यामध्येच बनवणार आहे. खूप छान होते करडीची भाजी. त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. तेल पण टाकलंय. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकणार आहे. जिरे तडतडले की हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता तो टाकते आणि त्याला पण फ्राय करून घेते. कॅमेरा मला आडवा पकडायचं लक्षात नाही आलं तर सॉरी बरं का. हिरवी मिरची फ्राय करून झाली की आपण जी कट करून घेतलेली होती करडीची भाजी ती यामध्ये टाकून घेणार आहे. आणि छान असं परतून घेणार आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चटणीमध्ये. बघा छान अशी परतून घेतली मी भाजी. परतून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते. मीठ भाजी बघून टाकायचं, कारण पालेभाज्याला जास्त मीठ लागत नाही. मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. परत असं छान मिक्स करून घेते भाजीला. मिक्स करून घेतलं आहे आणि भाजीला पाणी पण सुटलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही. झाकण ठेवून भाजीला शिजवून घेणार आहे. आता बघूया आपली भाजी झाली आहे का तर. बघा भाजी छान शिजलेली आहे. पाणी जे सुटलेलं होतं ते पण आटलेलं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायची मला गरज पडलेली नाही. आपल्याला जर का वाटलं की पाणी लागते तर आपण नक्की टाका. पण मला इथे नाही टाकायची गरज पडली, त्याच्यामुळे मी नाही टाकलेलं. आता आपली करडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता. ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते करडीची भाजी. तर आवडली रेसिपी तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.